तहान ही एक शास्त्रीय अशी शारीरिक प्रक्रिया आहे. मानवाच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि शरीराला 5 ते 7 कोटी धर्मरंध्र आहेत. या धर्मरंध्रातून घामावाटे शरीरातल्या पाण्याचं बाष्पीभवन सतत होत असतं. तसंच शरीरामध्ये अन्नपचन, रक्ताभिसरण या क्रिया सतत सुरू असतात. त्यातूनच जी टाकाऊ द्रव्य लघवीवाटे बाहेर फेकली जातात, ज्याच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपला मेंदू आपल्याला आज्ञा देतो की पाणी प्या, तुम्हाला तहान लागली आहे. पाण्याशिवाय मनुष्य 10 दिवसांच्या वर जगू शकत नाही. पाणी पिण्याच्या पद्धती आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या आहेत आणि ही आपली संस्कृती आहे की आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला आपण आधी बसायला सांगतो आणि त्याच्यासमोर तांब्या भांडं किंवा ग्लास आणून ठेवतो. तांब्यातून भांड्यामध्ये पाणी घेऊन ओठाला लावून घोटाघोटानं शांतपणे पाणी सेवन करायचं असतं. हे करत असताना ओठ, जीभ, स्वरयंत्र, अन्ननलिका, जठर यांना स्पर्श करून पाणी पोटात गेलं पाहिजे. ही क्रिया होत असताना तोंडातली लाळ, त्यामध्ये सर्व अँटीबायोटिक आणि आयोडीन आणि इतर आवश्यक द्रव्य शरीराला मिळत असतात. ही एक नैसर्गिक संरक्षण फळी आहे जी तुम्हाला निरोगी ठेवायला मदत करते. जर या पाण्याला सुगंध असेल तर तुमचे नाक, कान, डोळे या ज्ञानेंद्रियांनाही परिपूर्ण थंडावा मिळतो आणि तुम्हाला प्रफुल्लित वाटतं. हे या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. पूर्वीच्या काळी माठामध्ये वाळा, मोगरा, गुलाब ही द्रव्य टाकली जात. त्यामागे हेच शास्त्रीय कारण आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये या सर्व गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत. म्हणून आम्ही अरोमा सुगंधी पेयजल अतिशय नाविन्यपूर्ण बाटलीमध्ये बाजारात सादर केलेलं आहे. चला आपण भारतीय संस्कृतीचं जतन करूया. ऑथेंटिक आयुर्वेदिक रेमेडीज इंडिया लिमिटेड या कंपनीची टूर घेतल्यानंतर आता आपण आहोत मिस्टर अविनाश दातार यांच्याबरोबर आणि आता जाणून घेणार आहोत त्यांच्या यशोगाथेबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात प्रथम मला तुमच्या कुटुंबियांची ओळख करून द्यायला आवडेल. नक्कीच. माझ्या मातोश्री श्रीमती आशा आत्मानंद दातार. नमस्कार. माझ्या धर्मपत्नी संगीता अविनाश दातार. नमस्कार. माझा मुलगा अभिषेक अविनाश दातार. अभिषेक. अविनाश सर, आता तुमची फॅक्टरी जी आहे तर ती आम्ही सगळ्यांनी पाहिलीच. अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट्स आहेत तुमचे. आयुर्वेदाचा बेस घेऊन तुम्ही नवनवीन अशी उत्पादनं तुम्ही बाजारात आणलेली आहेत. तर आता मलाच नाही तर आमच्या सगळ्या ऑडियन्सला उत्सुकता अशी आहे की तुम्ही सुरुवात कशी केली. मी ट्रॅव्हल करत असताना एक मालेगावच्या जवळ एक सोग्रस फाटा नावाचं एक गाव आहे. त्या गावात काही नाश्ता करण्यासाठी मी थांबलेलो होतो. त्यावेळेला माझ्या टेबलावर मिनरल वॉटरची बॉटल होती थंड आणि माझ्या शेजारी एक दाक्षिणात्य गृहस्थ बसले होते. बरं. त्यांच्याकडे एक बॉटल होती, त्याच्यामध्ये पिवळसर असं पाणी होतं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे पिवळं पाणी म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर का पिता, माझ्याकडे जी बॉटल आहे ती तुम्ही घ्या. तर त्यांनी सांगितलं की हे कंटॅमिनेटेड वॉटर नाही आहे, मेडिकेटेड वॉटर आहे. अच्छा. म्हणजे औषधी पाणी आहे. माझी उत्सुकता जागृत झाली. मी ते पाणी प्यायलो. मला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने इसेन्स जाणवला काही वनस्पतींचा. त्या क्षणाला माझ्या मनामध्ये उत्सुकता जागृत झाली की हे पाणी काय आहे. थोडासा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये पाण्याची आणि त्याच्यात असलेल्या सुगंधाला फार वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. ओके. आणि मग थोडासा अजून अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं ही तर आपली संस्कृती आहे. 5000 वर्षापासून आपण माठांमध्ये वाळा, गुलाब, मोगरा, केवडा, चंदन हे सगळं टाकत आलो आणि हे सुगंधी पाणी आपण नेहमी घेत आलो. मग त्याच्यावर अजून थोडासा शोध घेतल्यानंतर त्याचे अनेक अशा उपयुक्तता लक्षात आल्या. म्हणून मग हा फ्रॅग्रन्स ड्रिंकिंग वॉटर म्हणजे सुगंधी पेय जल ही कन्सेप्ट मी मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. हे सगळं करण्यासाठी एक धाडस लागतं की आता मी एवढी इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्याचे मला रिटर्न्स किती मिळतील आणि माझा बिझनेस जो आहे तो सक्सेसफुल होईल का नाही. तर तुम्ही जेव्हा बिझनेस चालू केलात तर तेव्हा तुम्हाला अशी भीती नाही वाटली. भीती वाटली नाही, कारण माझा माझ्या भारतीय संस्कृतीवर पूर्ण विश्वास आहे. वा वा. फक्त एक मनात विचार होता की सर्वसाधारण बॉटलप्रमाणे बॉटल न आणता सर्व उपयुक्तता असलेली बॉटल कशी आणता येईल मार्केटमध्ये की ज्या योग्य ते पर्यावरणाला पण हानिकारक राहणार नाही आणि सर्व म्हणजे ही बॉटलचा वापर जास्तीत जास्त कसा होईल. ओके. या पद्धतीने मी ती बॉटल डिझाईन केली
आणि ती मार्केटमध्ये आणली. याच्यामधला एकाने एक पार्ट हा रिसायकल होतो आणि याच्यापासून अतिशय सुंदर असा उत्तम क्वालिटीचा धागा पण तयार होऊ शकतो. एकंदर नॅचरल फ्रेग्रन्सेस जे तुमच्या प्रोडक्टमध्ये वापरले जातात तर ते सगळे मी स्निफ करून पाहिले तुमच्या लॅबोरेटरीमध्ये. खूप कॉन्सन्ट्रेटेड अशा फॉर्ममध्ये ते होते आणि स्निफ केल्यानंतर खरंच तुम्हाला सांगतो की एखाद्या अत्तराच्या दुकानात असल्यासारखं थोडंसं वाटलं. इतके सुमधूर असे ते फ्रेग्रन्सेस होते. आणि मग पाणी सगळं चारही प्रकारची पाणी मी जी आहे तर टेस्ट केली. माय फेवरेट वॉज रोज फ्लेवर. आय मीन इट वॉज फॅन्टॅस्टिक. त्या फ्रेग्रन्स जो आहे तो फार असा कूल इफेक्ट वगैरे देतो. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की हे नॅचरल फ्रेग्रन्सेस तुम्ही डिराईव्ह कसे करता, कुठनं आणतात, ते कुठनं प्रोक्युअर करता किंवा त्याची टेस्टिंग्स वगैरे जी आहेत ती कितपत ऑथेंटिक आहेत हे, की ऑथेंटिक म्हणजे नॅचरलीच हे झालेले आहेत असं तुम्हाला कसं कळतं? हे जे फ्रॅग्रन्सेस आम्ही ज्या कंपन्यांकडनं आणतो या कंपन्या FDA अप्रूव्ड आहेत. बरं. फूड अँड ड्रग अथॉरिटीजकडनं त्यांचे लायसन्सेस प्रमाणित केले गेलेले आहेत. ओके. आणि आमचे काही प्रमाण ठरलेले आहेत. त्या प्रमाणानुसार आम्ही ते फ्रॅग्रन्सेस सुगंधी द्रव्य आम्ही त्या पाण्यामध्ये मिक्स करतो. ओके. आणि याच्यामध्ये हे फ्रॅग्रन्सेस मिक्स करत असताना सुद्धा आम्ही अशी काळजी घेतो की मूळ पाण्याची जी चव आहे याची कुठेही आपण त्याच्यामध्ये मॉलिक्युलर केमिस्ट्री चेंज केलेली नाही. येस. आणि याच्यामध्ये फक्त मिनिमल क्वांटिटीमध्ये म्हणजे अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये ते फ्रॅग्रन्सेस टाकले जातात. याच्यामध्ये कुठलीही शुगर, साखर नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सॉल्ट, मीठ नाही. हे पाणी आहे पण हे सुगंधित पाणी आहे. आता तुमच्या कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे आता फ्रेग्रंट वॉटर तुम्ही जे तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला एक्सपोर्ट करायला आवडेल? नक्कीच आवडेल. मी 2 वेगवेगळ्या व्यवसायात काम करतो. एक ॲलोपॅथीची माझी चेन्स आहेत हॉस्पिटलची. ॲलोपॅथी. बरं. सिक्स सिग्मा मेडिकेअर अँड रिसर्च लिमिटेड या नावाखाली सिक्स सिग्मा ब्रँडच्या अंडर माझी 4 हॉस्पिटल्स आहेत सुपर स्पेशालिटी. ओके. तिथे आयुर्वेदाचा पण नाही आहे आणि ॲथोडिकमध्ये ॲलोपॅथीचा पण नाही आहे. याच्या 2 वेगळ्या पॅथीमध्ये मी काम करतो. या 2 पॅथीमध्ये काम करत असताना आयुर्वेदावर माझा जास्त फोकस आहे. कारण ही आपली एक संस्कृती आहे, ही आपली एक ठेवा आहे. याचा पुढच्या पिढीला, पुढच्या येणाऱ्या नवभारताला हे पुढे गेलं पाहिजे अशी माझी कुठेतरी मनापासूनची एक धारणा आहे. म्हणून मी वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रमोट करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. So it has been always said that behind every successful man there is always a woman. Yes. तुमच्या आजूबाजूला 2 विमेन बसलेल्या आहेत. बरोबर. तर सगळ्यात मोठा हातभार, सगळ्यात मोठा वाटा कोणाचा? हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट आहे मला. बायकोच्या शेजारी बसलेला आहात तुम्ही. मातोश्रींच्या शेजारी पण बसलेलो आहे. पण असं म्हणतात की आई हा शब्दच एक परिपूर्ण परब्रह्म आहे. जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायाभिमुख होते किंवा ती व्यवसायात पाय ठेवते त्यावेळेला त्याचा सपोर्ट करणं, त्याला मोटिवेट करणं हे काम आई करते. त्याबरोबर जेव्हा आपण लग्न करतो त्याच्यानंतर जी सहचारणी आहे ती बरोबर 7 वचनं घेऊन आपल्याबरोबर आलेली असते आणि ती प्रत्येक प्रसंगामध्ये ती आपल्याला साथ देते. म्हणून दोघेही इक्वलीच इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. व्हेरी गुड. आता व्हॉट वुड यू से टू युअर सन बिंग अ फादर? मी त्याला सजेस्ट करेन तुझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुला जे करायचं ते तू कर. हे मी उभं केलेलं आहे, हे माझी आवड होती. हा ठेवा तुझ्याकडे येणारच आहे. पण तो आता स्वतः आर्किटेक्ट आहे आणि तो या कंपनीमध्ये एक चालू होणाऱ्या नवीन प्रोजेक्टचा आर्किटेक्ट म्हणून पण काम करतो आहे. ओके. तो एकमेव द्वितीय असा भारतामधला प्रोजेक्ट असेल अशी माझी कल्पना आहे. त्याच्यावर तो काम करतो. वहिनी, मला सांगा की आता एवढी मोठी जबाबदारीची धुरा तुम्ही कशा सांभाळता? ह्याचं मूळ हे की मी लास्ट इयरपर्यंत 20 वर्ष ॲज अ अकाउंट्स मॅनेजर म्हणून जॉब केला. ओके. मागच्या वर्षी जेव्हा ह्यांनी हे नवीन प्रोडक्शन करायचं आपल्याला हे जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी माझा जॉब सोडला आणि यांना पूर्ण सपोर्ट करायचा असं मी निर्णय घेतला होता. आणि जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मी पूर्णपणे याच्यामध्ये आता टाकलेला आहे आणि त्या पद्धतीने मी अकाउंट्स, HR, पर्सनल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन हा पार्ट मी पूर्णपणे सांभाळते. आता जो नवीन आमचा पुढचा प्रोजेक्ट जो झाला आहे लॉन्च आत्ता तो आहे आयुर्वेदिक चॉकलेट्स. आयुर्वेदिक चॉकलेट्स? ओके. वाव. तर मला असं वाटतं की तुम्ही ते खाऊनच बघा.
थँक्यू सो मच. अभिषेक, तू काय शिकतोस? मी आत्ता आर्किटेक्ट झालो आणि आत्ताच इथे एक नाशिकमध्ये खूप मोठी फर्म आहे, तिथे मी आत्ता ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून लागलो. बरं, आता बाबांचा एवढा मोठा बिझनेस, त्याच्यामध्ये तू कितपत मदत करतोस? आत्ता जे त्यांचं अपकमिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यात ते डिझाईन मी पुढे करणार आहे. ऑल दी बेस्ट फॉर दॅट. नमस्कार आई. नमस्कार. आपल्या मुलांनी इतकं नाविन्यपूर्ण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे, इतका बिझनेसचा विस्तार केलेला आहे आणि हे सगळं बघून कसं वाटतं? तेव्हाही खूप आनंदच होतो आणि त्याला असं सदैव यश मिळू दे, तो पुढे जाऊ दे, हाच माझा आशीर्वाद आहे. अविनाशजी, थँक्यू सो मच फॉर अलाउविंग अस फॉर द टूर. असंच आपण भेटणार आहोत, नेहमी भेटत राहू. थँक्यू सो मच. पीपल युजली गो फॉर इव्हनिंग वॉक्स, पण आता मस्तपैकी मी या घोड्याला घेऊन राईड करायला जाणार आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे फूड लिमिटेड. टिल देन, बाय बाय.